हे सुकं पिठलं इतकं मऊसूत तयार होतं की तोंडात टाकताच विरघळेल, इतकं छान तयार होतं। त्याचबरोबर कलर देखील पाहू शकता एकदम छान येतो। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 मिनिटाच्या आतमध्ये 7 ते 8 मिनिटांमध्ये हे सुकं पिठलं तयार होतं। कधी भाजी नसेल किंवा भाजी काय करायचा याचा विचार करत असाल तर त्यावेळी हे सुकं पिठलं तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर सर्वात प्रथम आपण खलबत्त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या चेचून घ्यायच्या आहेत। चेचल्यानंतर थोड्याशा अशा मोठ्या त्या राहायला पाहिजेत, खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही। कढई गरम झाली आहे। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे, कारण हे सुकं पिठलं करण्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चेचून घेतलेलं लसूण घालायचं आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। आता लसूण थोडंसं भाजून घ्यायचं आहे, खूप जास्त लालसर करायचं नाही, थोडासा त्याचा कच्चेपणा जाईल इतकंच हे भाजायचं आहे। आता यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे। हे जे लाल तिखट आहे हे काश्मीरी मिरची पावडर आहे, जी फक्त कलरसाठी वापरतात ना, ती मिरची पावडर इथे वापरायची आहे। त्यामुळे हे सुकं पिठलं जे आपण करणार आहोत त्याला खूप छान कलर येतो आणि टेस्ट देखील खूप छान लागते। यामध्ये मी एका वाटीमध्ये अर्धा वाटी दूध आणि पाणी घेतलं होतं, ते दोन्ही मिक्स करून कढईमध्ये घातलं आहे। पिठलं मऊ बनवण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे। यामध्ये आता आपण 1 वाटी बेसन घालायचं आहे। बेसन एकदम तुम्ही डायरेक्ट ओतलात तरी देखील चालेल, एका हाताने घालायची आणि दुसऱ्या हाताने मिक्स करायची गरज नाही। सगळं बेसन आपण यामध्ये घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवरती चालू करायचा आहे आणि एकसारखं चमच्याने असे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत। गॅस मोठ्या आचेवरती ठेवून मिक्स करून घेऊ। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अजिबात यामध्ये गाठी तयार झाल्या नाहीत। जरी आपण एकदम पीठ घातलं असलं तरी देखील हे सुकं पिठलं करताना ना अजिबात गाठी तयार होत नाहीत। आता तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट असं हे पिठलं तयार होत आहे। गॅस लो फ्लेमवरती करायचा आहे आणि झाकून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। आता 5 मिनिट झाले आहेत, प्लेट काढून पाहू आपण। गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। आता हे एकदम मऊ सूट सॉफ्ट सुकं पिठलं रेडी झालं आहे। आता यामध्ये मी निम्म दूध निम्म पाणी वापरले होते। जर तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर 2 दिवस हे पिठलं टिकण्यासाठी ना फक्त इथे दुधाचा वापर तुम्ही करू शकता। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त पाण्याचा वापर करून देखील हे पिठलं बनवलंत ना तरी देखील ते एकदम मऊ बनणार, ही मात्र 100% गॅरंटी। फक्त तेलाचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्त ठेवायचं। रेग्युलर आपण भाजीसाठी तेल वापरतो त्याच्यापेक्षा 2-3 चमचे तेल याच्यासाठी जास्त वापरायचं आहे। आता अशा प्रकारे अगदी कमी वेळामध्ये टेस्टला बेस्ट असं हे सुकं पिठलं तयार झालं आहे। यामध्ये मी फक्त लसणाचा वापर केला आहे। जर तुम्हाला कांदा घातलेलं पिठलं आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा देखील वापरू शकता। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, टेस्टला खूपच बेस्ट लागते। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकदम मऊसूत असं हे सुकं पिठलं तयार होतं। भाकरीबरोबर तर अतिउत्तमच लागतं, पण त्याचबरोबर तुम्ही प्रवासाला निघाला असाल 2 दिवसासाठी तर चटणी एखादी करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे एकदम मऊसूत हे सुकं पिठलं तयार करून घेऊ शकता। त्याचबरोबर यामध्ये जी आपण मिरची पावडर वापरली आहे त्याच्यामुळे सुक्या पिठल्याला कलर खूप छान येतो, त्यासाठी इथे आपण मिरची पावडर वापरली आहे। तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।